आम आदमी पक्षाला संपवण्याचा पंतप्रधानांचा प्लॅन। गेल्या 2 वर्षांपासून आमच्या नेत्यांना अटक करण्याचं सत्र। अरविंद केजरीवालांचं वक्तव्य। आपच्या खासदार स्वाती मालवीय विनयभंग प्रकरणी केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या संयुक्त सभेत गोंधळ। राहुल आणि अखिलेश स्टेजवर पोहोचतात। सुरक्षा कठडे तोडून समर्थक स्टेजकडे। लडाखच्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर हवाई दलाच्या विमानानं मतदान साहित्य रवाना। झंस्कर उपविभागातील सर्व 44 मतदान केंद्र सज्ज। मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, निवडणूक अधिकाऱ्यांचं आवाहन। कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही। अजित पवारांची ओरड निरर्थक। शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनमानस विरोधात जात असल्याची भाजपला जाणीव। त्यामुळेच मोदींनी विखारी प्रचार केला। शरद पवारांचा निशाणा। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपबरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा दावा। 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता। छगन भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। शरद पवारांचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणता अनुभव होता? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल। काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा पवारांसोबत न जाता पक्षात राहिल्यास मुख्यमंत्रीपद देऊ असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं। मात्र आपण पवारांसोबत राहणार असल्याचं सांगितलं। मंत्री छगन भुजबळांची माहिती। मुख्यमंत्रीपद खासदारकी याची अजिबात अपेक्षा नाही। ओबीसी आरक्षणावेळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। नाशिकमधूनही खासदारकीसाठी माघार घेतली। त्यामुळे आता पक्ष देईल ती भूमिका पार पाडेल। छगन भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर। भल्या पहाटे विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही 2019च्या आधी भाजपची भूमिका होती। संजय राऊतांचा मोठा दावा। पैसा फेको तमाशा देखो ही शिंदेंच्या कामाची पद्धत। खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल। राज्यात आणि देशात राजकीय तेढ निर्माण करण्याचं काम संजय राऊत करतायत। शिंदे गटाचा राऊतांवर आरोप। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांचा मोठा विरोध होता। मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव चालवावं असं शरद पवारांना राऊतांनी सांगितलं। आमदार नितेश राणेंचा दावा। मुंबईतील 6 जागांसाठी उद्या मतदान। दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत 2520 मतदान केंद्र। साहित्याचं वाटप। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी उद्या मतदान। दादरमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन वाटप सुरू। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान। धारावीमधील बस डेपोमधून ईव्हीएम मशीनचं वाटप। मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात 17,50,000हून अधिक मतदार बजावणार हक्क। उत्तर पश्चिममध्ये रवींद्र बायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत। मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात 74 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क। याच पार्श्वभूमीवर वांद्रेत साहित्याचं वाटप। उत्तर मुंबई मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात। 30 संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अतिरिक्त कुमक। ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रशासनाकडून साहित्याचं वाटप। 15,000हून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी आणि कल्याणवर नजर। मुंबईतल्या विक्रोळीत गोदरेज कंपाऊंडमध्ये मतदानाची तयारी। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासनाकडून साहित्याचं वाटप। भिवंडीत 5व्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। कर्मचाऱ्यांना मतपेटीचं वाटप। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान। पोलीस यंत्रणेसह एसआरपीएफ, होमगार्ड अशा एकूण 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं तैनात। नवी मुंबईत एकूण 146 मतदान केंद्रांवर उद्या मतदान। ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात निवडणूक साहित्याचं वाटप।
पालघर लोकसभेसाठी 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 2,270 मतदान केंद्रांवर सुमारे 13,000 अधिकारी कर्मचारी तैनात। धुळे लोकसभा मतदारसंघातील 1,704 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। मतदानासाठी प्रशासन सज्ज। नाशिक शहरात मतदान केंद्रांवर 400 अधिकाऱ्यांसह 3,000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नाशिक पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांची साथ मिळणार। दिंडोरी लोकसभा मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण। 1,922 मतदान केंद्रांवर पार पडणार प्रक्रिया। मतदानासाठी एसटीच्या 1,161 बेसच्या 629 बस धावणार। कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी त्यासोबतच दिव्यांग मतदारांसाठी बेस बस उपलब्ध। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांचा रूट मार्च। शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी रूट मार्च। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जनतेची सहानुभूती नाही, आमचाच विजय होणार हे निश्चित। प्रसाद दाड यांना विश्वास। लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात उद्या मतदान करावं। मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं आवाहन। पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही। जनतेचा कौल मवियाच्या बाजूने 4 जूनला निकालातून स्पष्ट होईल। नाना पटोलेंना विश्वास। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे महादेव मंदिरात दर्शनासाठी। प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल देसाईंना शुभेच्छा देत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेवाळेंचं मतदारांना आवाहन। मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील। शिवसेना कुणाची यावरही निवडणुकीच्या माध्यमातून जनता शिक्कामोर्तब करेल। मवियाबाबत जनतेच्या मनात रोष, राहुल शेवाळेंचं वक्तव्य। मतदानाच्या 1 दिवस आधी मिहिरकोटेच्या सिद्धिविनायकाच्या चरणी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिहिरकोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत। भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट। उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मुंबईतील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। यंदा अल्पसंख्याक मतं महायुतीला मिळतील, शिंदेंना विश्वास। सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावलेल्या दोघांवर गुन्हा दाखल। सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैज लागली होती। पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय विभागात लाचखोरी प्रकरणी संचालक तेजस गर्गे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला। एसीबीचं पथक गर्गे यांच्या मागावर। दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भारती पवार यांनी घेतली छगन भुजबळांची भेट। ये पब्लिक है सब जानती है असं म्हणत महायुतीला 45हून अधिक जागा मिळतील असा विश्वास भारती पवार यांच्याकडून व्यक्त। निवडून आल्यानंतर कांद्याचा प्रश्न पंतप्रधानांकडून सोडवून घेईन, दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भारती पवार यांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाकडून महिला मतदारांसाठी खास विशेष सखी बूथ, बूथवर फुलांची सजावट तर विशेष बूथवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।